नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 24 फेब्रुवारी 2026. हो बरोबर. तर राज्यामध्ये आणखीन आज 24 आणि 25 हम्म. आणखीन 2 दिवस थोडं वातावरण खराब होणार आहे. हो हो आणि त्याच्यानंतर 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे. मग पुन्हा पाऊस येणार नाही. हम्म. राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. हो 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 हम्म. मग सर आज आणि उद्या पाऊस पडेल का? हा, आज आहे ना. आज कोणत्या भागात? आज जवळपास काय होईल, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हा हा. यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, हम्म. नांदेड, परभणी, हो हो जालना, बीड, संभाजीनगर, हम्म. त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती हो 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 या जिल्ह्यात आज आज आणि उद्या दिवस आहेच आणखी वातावरण थोडं खराबच आहे. हो हो सर याच्यात गारपीट होण्याची पण शक्यता आहे का? आज गडचिरोली तिकडल्या भागात होईल. काल झाली ना, काल लातूर, अहमदपूर बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली खूप. हो बऱ्याच ठिकाणी गारपीट पण झाली, अवकाळी पाऊस पण झाला. हा, आज पण आहे थोडी वातावरण आहे, काही काही ठिकाणी गारपीट होईलच. हो हो सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं राहील वातावरण? तिकडे नाही, तिकडे ढगाळच राहील आणि थोडा पाऊस वारं सुटेल बस. हो 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 आणि मग 26 तारखेनंतर पाऊस नाही का? 26 पासून हवामान कोरडं होणार आहे. कोरडं. उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. हो हो 1 मार्च पासून चांगलं ऊन वाढणार आहे. हो. 1 मार्चच्या नंतर विदर्भामध्ये तर 41-42 अंशावरून जाईल. हा. बुलढाण्याकडं, अकोल्याकडं, अमरावतीकडं, इकडे यवतमाळकडं 41 अंशापर्यंत. मराठवाड्याकडं 38-39 अंश राहील. हो तुमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे 38-39. हम्म. उत्तर महाराष्ट्राकडे काही काही ठिकाणी नंदुरबार तिकडं मग 41 जाईल. हो हो म्हणजे उष्णता भरपूर वाढणार आहे. हा, 1 मार्च पासून. हो हो मग 10 तारखेपर्यंत चांगला उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. 1 ते 10 मार्च. हो, तर मग शेतकऱ्यांनी आता 26 तारखेपासून हरभरा, गहू, कांदा काढण्यासाठी सगळ्यात पोषक वातावरण आहे. ऊन वाढणार आहे राज्यात. हो पुन्हा बरोबर. काही पावसाचं वगैरे काही शक्यता नाही. म्हणजे 26 तारखेनंतर कामे, शेतातली कामे आटपून घेतली तरी चालणार आहे. हो, 26च्या नंतर मग सगळी कामं करू शकतात. हो बरोबर. त्यांना रॅकवर बेदाणा टाकायचं ते टाकू शकतात. हो हो कांदा काढू शकतात, हरभरे काढू शकतात, तुरी काढू शकतात, गहू काढू शकतात. हो पण बरोबर. आज आणि उद्याचे दिवस थोडं वातावरण खराबच आहे. हो हो आणि पश्चिम महाराष्ट्रात फक्त ढगाळ वातावरण, आणि तुम्ही जे जिल्हे सांगितले तिकडे आज पाऊस होण्याची हो, शक्यता आज आणि उद्या. जास्त मग आज गडचिरोली, हो चंद्रपूर, यवतमाळ, हो इकडे आदिलाबाद, धर्माबाद आणि तेलंगणात जरा जास्त वातावरण. तिकडल्या पट्ट्यातच गारपीट हे होईल. हो 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 काल बऱ्याच भागात गारपीट झाली सर. हा, काल वर्ध्याकडे तिकडे सगळीकडे खूप झाली गारपीट. हो बरोबर. आणि मग सर आपल्याला मार्च महिना किंवा मग एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पाहायला भेटेल का पुन्हा? मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा येईल असंच. हो हो शेवटचा आठवडा. हो, हो म्हणजे जसं की फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तसाच तसं मार्च. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा येईल असं. हो 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 प्रत्येक महिन्याला एकदा अवकाळी येईलच. प्रत्येक महिन्यात शेवटच्या आठवड्यात. एका भागात येऊनच जाईल. हो 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 बरोबर. सर मग आता थंडीचं स्वरूप कसं आहे? म्हणजे थंडी तर तशी तर थंडी आता कमीच 1 झाली. तारखेपासून कमी होणार आहे आता. हो हो म्हणजे पूर्णच कमी होईल आणि उष्णता वाढेल. उष्णता वाढेल. हो हो बरोबर. सर मग बाकी पुढील म्हणजे तुम्ही सांगितलं 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये हे वातावरण बिघडणार, परंतु 10 मार्च नंतर सगळ्याच भागात उष्णता वाढेल ना? हो, सगळीकडेच. हो हो ठीक आहे सर, धन्यवाद. आपल्या पुन्हा शेतकऱ्यांना. त्याचं आहे की उष्णताचं असं असतंय, समजा उष्णता वाढली हो हो आणि अचानक पारा समजा 44-45 अंशावर गेला, हो बरोबर. उष्णता वाढत वाढत गेल्याच्या नंतर आणि हो परत एक पुन्हा अवकाळी पाऊस तयार होत असतंय, असं असतं निसर्गाचं. हो हो म्हणजे उष्णता वाढली की पुन्हा अवकाळीचं रूप तयार होतं. होत आहे शेवटी. हो 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 म्हणजे महिन्याच्या शेवटी. हो सर, मग आता 2026 थोडक्यात अंदाज सांगा पावसाचा, कारण तुम्ही सांगितलेलं आहे पण आपल्या चॅनल वरती नवीन शेतकरी पण जोडत असतात. 2026ला सरासरी इतकाच पाऊस पडणार, जेमतेम पडणार आहे, पिकं चांगले येणार आहेत. हो 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 शेतकऱ्यांसाठी चांगलं राहील तर. हो, हो हो आणि सर आपण म्हणतो धरणांची परिस्थिती कशी राहील? धरणं पण 60-70% भरतील आणि परतीचा पाऊस मग काय होईल, सोलापूर जिल्ह्याला, लातूर जिल्ह्याला, हो परभणी, नांदेड, अहिल्यानगर, हो हो सांगली, सातारा, पुणे ह्या पट्ट्यात परतीचा पाऊस पुन्हा झोड पिणार आहे. मग बीड जिल्हा आहे.
हो हो. म्हणजे सुरुवातीचा पाऊस कमी जरी राहिला तरी परतीचा पाऊस परतीचा पाऊस या 5-7 जिल्ह्याला पुन्हा पडणार. पुन्हा पडणार आहे. हो. नक्कीच सर, धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल. ठीक. ठीक आहे सर.